नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणती परीक्षा मित्रांनो आली का त्यावेळेला सगळे विद्यार्थी मित्र वाट बघतात ते किरण पाटील सरांचा एमसीक्यू टिप्स अँड टेक्निक नावाच्या कोर्स बद्दल। मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच जॉईन केली त्या मुलांना बॅच मध्ये काय काय भेटणार आहे, ही बॅच नेमकी कशी चालते, काय चालते या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। बघा मित्रांनो, ही एमसीक्यू टिप्स अँड टेक्निक नावाची मित्रांनो बॅच डिझाईन करण्यामागचा माझा उद्देश काय ते अगोदर तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, ज्या वेळेला आपण परीक्षेमध्ये एक्झाम्पल सॉल्व करतो तर बरीच एक्झाम्पल अशी असतात की त्यांना आपल्याला सॉल्व करायला मित्रांनो बघा म्हणजे पुरेसा आपल्याकडे डेटा नसतो, वेळ नसतो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवत नाही आणि जे आपण वाचलेलं असतं ते परीक्षेला येईलच असं होत नाही। बघा म्हणजेच मित्रांनो काय होतं माहिती का, याच्यामध्ये आपण जो अभ्यास केलेला असतो तो सगळा अभ्यास पेपरला कदाचित येतो, कधी कधी येत नाही। ओके, आणि भरपूर साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की पेपरला गेल्यावरती बघा कन्फ्युजन होतं, दोन पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाला टिक करायचं, चार पर्यायापैकी तीन तुम्हाला माहिती असतात, एक तुम्हाला नाही वाटतो। मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजेच मित्रांनो बघा एकंदरीत अशा सगळ्या गोष्टी तुम्ही काय करतात, मग ऐन वेळेला निर्णय घेतात, तुका मारतात, गोळ्या मारतात। तर मित्रांनो हा प्रकार तुम्हाला आजपासून करण्याची गरज नाही। याच्यावर तुम्हाला मी एक रामबाण उपाय मित्रांनो या एमसीक्यू टिप्स अँड टेक्निकच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। या सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये 12 प्रकारच्या सिक्रेट टेक्निक तुम्हाला मित्रांनो या कोर्स मध्ये मी स्वतः तुम्हाला शिकवतो। प्रत्येक टेक्निक वरचा एक मी स्वतः रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देतो। आणि खास वैशिष्ट्य मित्रांनो या बॅचचं असं आहे की आता डीएमआर चे पेपर तुमचे मित्रांनो हे ग्रुप टायमिंग नुसार तुमचे व्हायला लागले आणि ग्रुप टायमिंग नुसार बऱ्याच मुलांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही, कोणता क्वेश्चन केव्हा सोडवायचा, कसं सोडवायचा याची डील प्रॉपर विद्यार्थी मित्रांनो जमत नाही। मग यासाठी बघा या कोर्स मध्ये बघा मी 2 लाईव्ह सेशन सुद्धा मित्रांनो घेणार आहे 18 सप्टेंबरच्या अगोदर। म्हणजे तुम्ही जो फायनल पेपर सॉल्व करणार तो सॉल्व करता तुमचं टाइमचं मॅनेजमेंट कशा प्रकारे असलं पाहिजे, पेपर सॉल्विंग मेथड तुमच्या कशा असल्या पाहिजे, या 2 गोष्टीवर तुम्हाला मी लाईव्ह सेशन देखील मित्रांनो घेणार आहे। आणि अननोन प्रश्नांसाठी जे लॉजिक आहे त्याचे ऑलरेडी मी 14 प्रकारचे व्हिडिओ मित्र त्याच्यामध्ये तुम्हाला बॅच मध्ये टाकलेले। मी सांगतो मित्रांनो बघा ज्या मुलाचा स्कोर मित्रांनो आज 200 पैकी 90 येत असेल अशा मुलाला 200 पैकी 175 पर्यंत पोहोचवण्याची ताकद मित्रांनो तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला असा आत्मविश्वास मित्रांनो जनरेट त्याच्यामध्ये करू देतो। कारण की या बॅचचा उद्देश आहे की मित्रांनो जिथं तुम्ही मित्रांनो बघा तुमचा अभ्यास कमी पडतो, जिथे तुम्हाला लॉजिक कमी पडतं तिथे तुम्हाला ह्या कोर्सची मित्रांनो बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते। या टेक्निक मित्रांनो बघा पूर्णपणे सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल लेवलला मी डिझाईन केल्या, याचा पुरेपूर तुम्ही जर वापर केला तुम्हाला काही लोकांना 20 मार्क, 30 मार्क, 40 मार्क, 50 मार्काचा फायदा मित्रांनो मागच्या काही वर्षांपासून या कोर्सच्या माध्यमातून होतोय। सो सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आत्ताच मित्रांनो खाली दिलेला बघा हा जो नंबर याच्यावर कॉल करून माहिती घेऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मित्र तुम्हाला आपल्या ऍपची लिंक टाकले त्यावर जाऊन तुम्ही हा डीएमआर साठी बघा स्पेशली फुल अँड फोकस आपण डीएमआर साठी कोर्स डिझाईन केला। याच्यातले सर्व लाईव्ह सेशन वगैरे जे मी 2 घेणार आहे हे पण तुम्हाला प्युअरली हे तुमचे ऑलमोस्ट 15, 16, 17 सप्टेंबरच्या आसपास 2 तुमचे लाईव्ह सेशन होतील। त्याचं शेड्यूल तुम्हाला आपल्या बॅच मध्ये मित्रांनो भेटू दिल। ओके, आणि हा कोर्स ह्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या डीएमआरच्या पेपरसाठी फायदा करून घ्या। 18 सप्टेंबर पासून तुमची एक्झाम सुरू होते। सगळ्या पदांसाठी मित्र तुम्हाला ह्या कोर्सचा फायदा होणार आहे। नॉन टेक असेल, टेक असेल, लॉजिक लावायचं कसं, जिथे तुम्ही तुक्का मारता ते तुक्का मारण्याची गरज नाही, तर तुम्हाला लावायचे लॉजिक आणि ते लावायचं कसं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला मित्रांनो करत असतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात पुढच्या छान नवीन अशा आपल्या डीएमआरच्या ह्या बॅचच्या लाईव्ह सेशन मध्ये। ओके, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।